हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती। प्रश्न पहिला आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हिरे सापडतात? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी मणिपूर, सी उत्तर प्रदेश, डी मध्य प्रदेश। तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश। मध्य प्रदेश हे भारतातील एकमेव असं राज्य आहे जिथे हिऱ्यांचे उत्पादन होते। मध्य प्रदेशमधील पन्ना हा हिरा भारतातील हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे। पन्ना द सिटी ऑफ डायमंड्स या नावाने प्रसिद्ध आहे। प्रश्न दुसरा आहे, प्रभू श्रीराम यांचा जन्म कुठे झाला होता? ऑप्शन ए आसाम, बी मथुरा, सी अयोध्या, डी महाड। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अयोध्या। अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराज दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौशल्या यांचे ते पुत्र होते। त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला होता। प्रश्न तिसरा आहे, हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू वापरला जातो? ऑप्शन ए नायट्रोजन, बी हायड्रोजन, सी ऑक्सिजन, डी हेलियम। तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हेलियम। हेलियम हा वायू फुगे भरण्यासाठी वापरला जातो। हेलियम हलके आणि प्रतिक्रियाहीन असल्यामुळे फुग्यांमध्ये हा वायू वापरला जातो। प्रश्न चौथा आहे, कोणत्या देशात कुत्र्याची पूजा केली जाते? ऑप्शन ए चीन, बी स्वीडन, सी नेपाळ, डी भारत। फ्रेंड्स, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नेपाळ। कुकुर तिहार याला नरक चतुर्दशी देखील म्हणतात। त्यांना नेपाळी सण कुकुर तिहार हा असतो। हा नेपाळमधून उद्भवलेला वार्षिक हिंदू सण आहे, जो तिहार सणाच्या दुसऱ्या दिवशी येतो। या दिवशी लोक मृत्यूच्या देवता यमाला प्रसन्न करण्यासाठी ते लोक कुत्र्यांची पूजा करतात, कारण त्यांचे दूत मानले जातात। हे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या आसपास येतात। प्रश्न पाचवा आहे, पी.टी. उषा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन ए निशाणेबाज, बी बॅडमिंटन, सी कुस्ती, डी धावपटू। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी धावपटू। पिल्ला उल्ला कांडी थेक्को पारांबिल उषा हे त्यांचे पूर्ण नाव आहे। हे भारतातील महान खेळाडूंपैकी एक आहे, ज्यांना अनेकदा देशाची ट्रॅक आणि फील्डची राणी म्हटले जाते। लांब पल्ले घेऊन एक सुंदर धावपटू, तिने 1980च्या दशकात बहुतेक आशियाई ट्रॅक अँड फील्ड इव्हेंटमध्ये वर्चस्व गाजवले। त्यांनी एकूण 23 पदके जिंकली आहे, त्यापैकी 14 ही सुवर्ण पदके होती। फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।